स्वाध्याय इयत्ता 10वी राज्यशास्त्र धडा 2 निवडणूक प्रक्रिया. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. निवडणूक आयुक्तांची नेमणूक. टिंबटिंब करतात. अ. राष्ट्रपती. ब. प्रधानमंत्री. क. लोकसभा सभापती. ड. उपराष्ट्रपती. उत्तर आहे राष्ट्रपती. दुसरा आहे प्रश्न. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली. अ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब. टी.एन. शेषन. क. सुकुमार सेन. ड. नीला सत्यनारायण. उत्तर आहे सुकुमार सेन. प्रश्न तिसरा. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची टिंबटिंब समिती करते. अ. निवड. ब. परिसीमन. क. मतदान. ड. वेळापत्रक. उत्तर आहे परिसीमन. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर सकारण स्पष्ट करा. 1. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. उत्तर. हे विधान बरोबर आहे. 1. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने उपाययोजना राबवली आहे. 2. आचारसंहिता लागू करून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला आहे. 3. निवडणुकांमध्ये होणारी हिंसा आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकी दरम्यान आचारसंहिता आवश्यक आहे. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर स्पष्ट करा. प्रश्न दुसरा. विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतात. उत्तर. हे विधान बरोबर आहे. 1. निवडणुकींसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. 2. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात निवडणुका घेणे अथवा उमेदवारांची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची आहेत. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. तिसरं आहे. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायची हे राज्य सरकार ठरवते. उत्तर. हे विधान चूक आहे. 1. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे ही कार्य निवडणूक आयोगाची आहेत. 2. निवडणुकीचे संपूर्ण संचलन हे निवडणूक आयोगावरील
जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. मतदारसंघाची पुनर्रचना. उत्तर 1. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या 543 आहे. प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच लोकसभेच्या 543 मतदारसंघ आहेत. 2. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. 3. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 2. मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास. उत्तर 1. स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक 1951-52 मध्ये पार पडली. 2. निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास या काळात सुरुवात झाली. 3. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर केला जात असे. 4. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले. 5. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने व अनेक बाबी साध्य करता आल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शविलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नन ऑफ द अबाव म्हणजेच नोटा हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. 6. दिव्यांग व्यक्तींनाही मतदान करणे सोपे जाऊ लागले. 7. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झाली, विशेषतः वृक्षतोडीला प्रतिबंध झाला. तसेच निवडणुकीचे निकाल लवकर लागू लागले. प्रश्न चौथा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. निवडणूक प्रक्रिया. निवडणूक आयोग भूमिका. मतदार याद्या निश्चिती. उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी. मतमोजणी. निवडणुकीचे निकाल वादाचे निराकरण. मतदार भूमिका. मतदार यादीतील नावाचा समावेश. प्रत्यक्ष मतदान. राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार भूमिका. निवडणूक प्रचार. निवडणुकीसाठी उभे करणे, निवडणूक लढवणे.
मतमोजणीच्या वेळी प्रतिनिधी हजर असणे. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. उत्तर. 1. भारतात 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाली. निवडणूक आयोगाला पुढील कार्य पार पाडावी लागतात. 2. मतदार याद्या तयार करणे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्याचे नाव मतदार यादीत असावे लागते. मतदार याद्या तयार करणे, त्या अद्ययावत करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामे निवडणूक आयोग करते. मतदारांना ओळखपत्र निवडणूक आयोग देते. 3. निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावर जबाबदारी असल्याने कोणत्याही राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. 1. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. उत्तर. 4. उमेदवाराच्या अर्जाची छाननी. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतात. निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज संबंधित सर्व माहिती द्यावी लागते. या अर्जांची छाननी करून निवडणूक आयोग पात्र उमेदवारांना निवडणूक लढण्यास परवानगी देते. 5. राजकीय पक्षांना मान्यता देणे. आपल्या देशात बहुपक्ष पद्धती आहे, तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात. पक्षांमध्ये फूट पडून नवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. 6. निवडणुकीसंबंधी वाद सोडवणे. निवडणुकीसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. 2. निवडणूक आयोग पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर. 1. भारतीय संविधानाच्या कलम 324 ने निवडणूक आयोग या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. 2. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. 3. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते, तर अचलकुमार ज्योती हे 29वे सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. प्रश्न 5 थोडक्यात उत्तरे लिहा. 3 आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर. 1. भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या वातावरणात होण्यासाठी
निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या त्यात आचारसंहितेचा समावेश होतो. दुसरं आहे निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट केलेले असते. 3. गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगाने आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. 4. साधारणतः मतदानाच्या तारखेच्या 21 दिवस अगोदर आचारसंहिता लागू होते. तसेच निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात येते. 5. एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाला उमेदवार यांचं पालन करतात की नाही याकडे लक्ष देण्याचे संपूर्ण अधिकार असतो. 6. निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या संदर्भातील कारवायांमुळे सामान्य मतदार आश्वस्त झाल्याचे दिसते.